जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आमचा एक मित्र आहे आदित्य ढेरे, त्याचं एक रॅप सॉन्ग आलेलं आहे आणि मित्रांनो एकदम जबरदस्त रॅप सॉन्ग आहे, अगदी धुमाकूळ घातलेला आहे सॉन्गने आणि या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे आणि बऱ्याच लोकांना बॉयज स्पेशल व्हिडिओ एडिटिंग हवं होतं, तर फायनली आजचा व्हिडिओ बॉयज स्पेशल आपण बनवलेला आहे। गर्ल्स पण बनवू शकता, म्हणजे पोरी पण आपल्या बनवू शकतात, काय अडचण नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त आहे, व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतः टार्गेट हे यूट्यूबवरती सर्च करून यावरती सॉन्ग आहे ते नक्की बघा, ठीक आहे। तर मित्रांनो, बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली शेक इफेक्ट प्रीसेट आहे, ओके। तर हे दोन्ही आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जातील, त्यासाठी डिस्क्रिप्शनमधील वेबसाईटची लिंक आहे, त्यावरून तुम्ही मटेरियल इझिली ॲक्सेस करू शकता। बट बऱ्याच लोकांना प्रीसेट इम्पोर्ट होत नाही, तर त्यांनी XML फाईल देखील इम्पोर्ट करू शकता, ओके। तर या ठिकाणी बिटमार्क प्रोजेक्ट मी ओपन करून घेतलेला आहे। त्यानंतर पहिला ग्रुप जो आहे हा ग्रुप सोडून द्यायचा आहे आणि 9 सेकंदाच्या नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। जितके पण फोटोज आहेत ते सगळे तुमचे फोटोज एक एक करून ॲड करायचे आहेत। आता फोटो ॲड करताना लहान असतील तर फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती नक्की क्लिक करा, म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती फोटो जो आहे हा तुमचा सेट होऊन जाईल, ओके। तर या टाईपमध्ये तुम्ही जे आहे ते सेंटरला सर्व फोटोज घ्यायचे आणि एक्स्ट्रा पार्ट जो पण काय असेल फोटोचा तो रिमूव्ह करून घ्यायचा, ओके। तर मी पटकन सगळे फोटोज जे आहेत हे ॲड करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता एंडपर्यंत सगळे फोटोज मी ॲड करून घेतलेले आहेत, ओके। आता फोटोज जे आहेत हे ॲड करून घेतल्यानंतर इथं बघू शकताय जेवढे आपले फोटोज आहेत हे सगळे आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि फोटोज जे आहेत हे सर्व आपण 38 सेकंदापर्यंत सगळे ॲड करून घेतले, जिथपर्यंत आपलं साऊंड आहे तिथपर्यंत, ठीक आहे, म्हणजे सॉन्ग आपलं आहे तिथपर्यंत, ओके। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं इथं बघू शकताय 9 सेकंदावरती जाऊन प्लसवरती क्लिक करायचं, एक शेप ॲड करून घ्यायचं, 3 डॉटवरून स्टेट टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं मित्रांनो एडिट शेपमध्ये जायचं आहे आणि Y ॲक्सिस सिलेक्ट करून याची लेंथ अशा प्रकारे तुम्ही कमी करायची, जवळपास जे आहे ते बघू शकता मी 20 ठेवलेले आहे आणि X जो आहे तो इथून आपण 200च्या आसपास ठेवायचा आहे, ओके। याला कलर जो आहे याचा व्हाईट ठेवायचा आहे आणि इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे, वरती सर्च करायचं आहे फेदर, ओके। फेदर सर्च केल्यानंतर इफेक्ट ॲड करायचं आहे आणि याची स्ट्रेंथ जी आहे ती अशा प्रकारे कमी करून घ्यायची, ओके, 0.50च्या आसपास। त्यानंतर याला रिसाईजमध्ये जाऊन याची साईज वाढवायची, ओके। साईज थोडीशी अशा प्रकारे वाढल्यानंतर रोटेशनमध्ये जायचं आहे आणि फक्त 3 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे। याला जे आहे ते अशा प्रकारे खाली सेट करायचं, इथं सेट केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून यात एक मी तुम्हाला स्वतः टार्गेट असा PNG बनवून दिला आहे, ओके। तर हा PNG ॲड करून घ्यायचा इथं अशा प्रकारे, PNG थोडासा मी लहान करतो आणि या टाईपमध्ये इथं अशा प्रकारे सेट करून घेतलेलं, ओके। सेंटरला अशा प्रकारे सेट करायचं, दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं, ओके। एंडपर्यंत वाढवल्यानंतर अशा प्रकारे हा PNG दिसेल तुम्हाला। स्टार्टला यायचं, स्टार्टला आल्यानंतर इथे एक ग्रुप दिसेल, या ग्रुपवरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर फोटो मास्क आहे बघा, असे फोटो मास्कचे तुम्हाला 5 ग्रुप दिसतील, तर ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, फोटो 1 वरती क्लिक करायचं आहे। फोटो 1 वरती क्लिक केल्यानंतर 1 नंबरला या ठिकाणी एक फोटो ॲड करून घ्यायचा, कुठलाही एक फोटो तुम्ही ॲड करून घ्या। त्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर ग्रुप 2 जो आहे तो आपण ॲड करायचा आहे, त्यात जायचं आहे। इथं ग्रुप 3 जो आहे तो आपला एडिट झाला, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। आपण इथे एक फोटो ॲड करूया, बॅक यायचं, बॅक आल्यानंतर 2 नंबरचा राहिला होता तो एक करू आपण इथून, ओके। व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, कारण व्हिडिओ स्किप केल्यानंतर बऱ्याच लोकांना जो आहे तो इश्यू येतो एडिटिंगच्या वेळी, तर व्हिडिओ स्किप करत जाऊ नका, व्हिडिओ स्किप केल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे इश्यू येत आहेत, ओके। 4 नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं, एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी 4 नंबरचा एक आपण सिम्पल यात फोटो एक ॲड करूया, तर यात जो आहे तो आपण हा फोटो एक ॲड करूया, ओके। इथं हा एक फोटो ॲड केला, तर बघू शकता बॅक आल्यानंतर हे ग्रुप जो आहे या ग्रुपमध्ये गेल्यानंतर बघू शकता हे ग्रुप अशा प्रकारे दिसतील, हे 4 ग्रुप आहेत आणि 5वा फोटो जो येणार आहे मित्रांनो, हा 5वा फोटो आपण या टाईपमध्ये एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि 5वा फोटो जो आहे हा ॲड करून घ्यायचा, ओके। यात एखादा चांगला फोटो जो असेल तो
इथं वरती अशा प्रकारे सेट करायचं. ओके, फोटोला देखील अशा प्रकारे प्रॉपर सेट करा, जेणेकरून फोटो जो आहे, व्हिडिओ जो आहे तो प्रॉपर दिसायला पाहिजे. आता एंडला यायचं आहे, जेवढे ग्रुप आहेत ह्या ग्रुपला सगळ्या अशा प्रकारे सिलेक्ट करायचं. ओके, 4 ग्रुपला 5 ग्रुपला सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे वाढवायचं, जेणेकरून हे ग्रुप प्रॉपर दिसतील. ओके, बऱ्याच लोकांना हे ग्रुप जे आहेत हे अशा प्रकारे प्रॉपर दिसणार नाहीत, पण आता दिसून जातील. ओके, तर बॅक यायचं. आता बॅक आल्यानंतर इथं ग्रुपवरती आल्यानंतर थोडंसं बघायचं प्रॉपर दिसतात का, दिसत आहेत. तर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला येऊन 1 नंबरचा इफेक्ट पहिल्यांदा कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर 1 नंबरला जो फोटो आहे या 1 नंबरच्या फोटोवरती येऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरला एक इफेक्ट आहे आणि 3 नंबरला एक इफेक्ट आहे. पहिल्यांदा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचं आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता 2 नंबरच्या इमेजवरती येऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, आता 2 नंबरच्याला पेस्ट केल्यानंतर थोडीशी साईज कमी करायची आणि एकाडे जेवढे इमेजेस आहेत एंडपर्यंत त्या सगळ्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं. ओके, तर काळजीपूर्वक करायचं आहे, कारण जर फोटोज तुमचा मिसमॅच झाला तर तुमचा इफेक्ट जो आहे तो चुकणार आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक वेळी लक्ष देऊन बघायचं आहे की एकाडे एक फोटोलाच हा आपला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट होतोय का. ओके, पटकन मी एकाडे एक फोटोला जे आहे ते इफेक्ट पेस्ट करत आहे. तोपर्यंत ज्यांनी लाईक केलेलं नाही आपल्या या व्हिडिओला पटापट सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये या व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा होता ते देखील नक्की सांगायचं. ओके, तर बघू शकता पटपट जे आहे ते आपण इफेक्ट पेस्ट करत आलेलो आहे. तरी देखील इफेक्ट पेस्ट होण्यासाठी भरपूर इमेजेस आहेत आणि कारण बिट्स यामध्ये भरपूर दिलेले आहेत आपण, तर या बिट्स जास्त असल्यामुळे थोडासा टाईम जातो आहे. बट तोपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंप्लीट बघा. ओके, बघू शकता या टाईपमध्ये जे आहे ते मी पटपट जे आहे ते इमेजेसला इफेक्ट पेस्ट करत आलेलं आहे आणि जवळपास जे आहे ते 30 सेकंदापर्यंत हे इफेक्ट आपले देऊन झाले आहेत. बऱ्याच लोकांना 30 सेकंदाची रील हवी असेल फक्त व्हॉट्सअपसाठी, तर 30 सेकंदापर्यंतच तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकताय. बट रीलला अपलोड करणार असाल तर रीलला मात्र तुम्ही जितका मोठा जो आहे तो व्हिडिओ बनवता येईल तितका बनवा आणि अपलोड करून द्या. अपलोड केल्यानंतर मला आणि आपल्या आदित्य ढेरेभाऊला नक्की तुम्ही टॅग करा इंस्टाग्रामवरती, जेणेकरून चांगले व्ह्यूज तुम्हाला येतील. आणि तुम्हाला तर माहिती आहे आदित्य भाऊचं सॉन्ग असल्यामुळे तुम्ही जर या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला तर तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो कदाचित कोलॅबरेशनला किंवा स्टोरीला पण ॲड होऊ शकतो. ओके, सो त्यामुळे जे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बनवत आहेत त्यांना नक्की टॅग करा. तर बघा आता 3 नंबरच्या इमेजेसला 3 नंबरचा इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे. तर तो 3 नंबरच्या आणि तिथून पुढं जेवढे इमेजेस राहिलेले आहेत आपले त्या सगळे इमेजेसना हा इफेक्ट मी पेस्ट करत आलेलो आहे. ओके, आता हे इफेक्ट मित्रांनो पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ रेडी होणार आहे. सो त्यामुळे इफेक्ट पेस्ट केले असतील तर मी पटपट जे इफेक्ट पेस्ट करून घेतो, नंतर आपण भेटू. तर एंडपर्यंत मित्रांनो सगळे इमेजेसना हा इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे. आणि आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सेल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.